आचार्य 90 FM 90 FM। हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते। तुम्ही ऐकताय आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ। आणि तुम्हाला कल्पना आहेच की आपल्या आचार्य 90 FMच्या स्टुडिओमध्ये नेहमीच विविध क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकार येत असतात। आपण त्यांच्या खूप छान मुलाखती घेत असतो, खूप छान गप्पा त्यांच्यासोबत रंगतात। आज आपल्या स्टुडिओमध्ये एक गोड कलाकार आलेली आहे, बाल कलाकार आपण तिला म्हणूयात। आणि आज आपण पाहतोय की आज लहान मुलं ही खूप जास्त ऍक्टिव्ह झालेली आहेत आणि वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करण्यामध्ये त्यांना प्रचंड इंटरेस्ट असतो। आणि मग डान्स असू द्यात, सिंगिंग असू द्यात किंवा अजून कोणत्याही ऍक्टिव्हिटीज प्रचंड ऍक्टिव्ह झालेली आहेत आणि आपला पॅशन आणि अभ्यास वगैरे अगदी छान मॅनेज करून त्या सगळ्या गोष्टी करताना दिसतात। तर आज अशीच गोड कलाकार आज आपल्या स्टुडिओमध्ये आली आहे। ती श्राव्या पाटणकर तिचं नाव आहे। आणि श्राव्याबद्दल जर सांगायचं झालं तर इयत्ता 6वी मध्ये ती शिक्षण घेतेय आणि फक्त 6वी मध्ये असून ती खूप बाहेर म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर तिचे दौरे असतात। आता ते दौरे कसले तर अर्थात लावणीचे। आणि तिच्या अंगामध्ये एक कला आहे, खूप गोड कला आहे की लावणी। आणि ती लावणी करते, विविध स्पर्धांसाठी ती नेहमी बाहेर जात असते। आणि आज अशीच बाल कलाकार तिच्याशी आपण छान गप्पा मारणार आहोत। हाय श्राव्या, कशी आहेस तू? ठीक आहे। ओके, बरं मला सांग तू आता कितवीत आहेस? मी आता 6th मध्ये आहे। आणि तुझ्या स्कूलचं नाव काय? माझ्या स्कूलचं नाव ग्लोबल इंग्लिश स्कूल दिवा ईस्ट। क्या बात आहे, म्हणजे तू आज दिव्याहून आली, खूप लांबून आली आहे खरं तर ती आज आपल्याकडे। बरं मला एक सांग, तू कधीपासून डान्स करतेस? मी 7 इयर्स पासून डान्स करते। 7th इयर पासून? क्या बात आहे। 3 इयर्स पासून 7 इयर्स आता झाले मला। अच्छा, म्हणजे 7 वर्ष पूर्ण झाली तू डान्स करतेयस आणि म्हणजे तू तुझ्या वयाच्या 3ऱ्या वर्षापासून। ओ माय गॉड, 3ऱ्या वर्ष आपल्याला उभंही राहता येत नाही व्यवस्थित। आपण इतके लहान असतो, आपल्याला धड उभं राहता येत नाही, आपल्याला व्यवस्थित चालता येत नाही। मला तर आठवतही नाही 3 वर्षाची असताना मी कशी होते। पण तू 3 वर्षाची असल्यापासून डान्स करतेयस म्हणजे मम्माने रियालिटी शो जास्त बघितलं वाटतं। बरं पण मला एक सांग की मग 3 वर्षाची असताना काय म्हणजे कसे डान्स करायचीस की असं सहजच? सहज करायचीस। पण मग 3 वर्षाच्या असल्यापासून तू डान्स करतेस आणि मग तू लावणी कशी शिकलीस? मी माझ्या सरांकडून शिकले। अच्छा, कोणत्या सरांनी शिकवलं? सचिन सर आणि बंधार सर। अच्छा, सचिन सरनेम काय त्यांचं? सचिन पाटील सर। सचिन पाटील सर, अच्छा। आणि बंधार? बंधार जाधव सर। अच्छा, बंधार जाधव सर। पण मग हे कितवीत असताना लावणी शिकलीस? मी म्हणजे 1st मध्ये असताना लावणी शिकली। क्या बात आहे, म्हणजे तू 1st मध्ये असताना लावणी केलीस? क्या बात आहे, किती गोड ना। म्हणजे पहिलीला असताना लावणी म्हणजे काय, हा लावणी नृत्य प्रकार सुद्धा बऱ्याच जणांना माहीत नसतो, पण तू तो शिकलीस। पण मग जेव्हा तू लावणी प्रॉपर करायला लागलीस, तुला आठवतंय तू पहिली लावणी कधी केली होतीस? कधी? माझ्या गावाला। कुठे ते? आजिवली, माझ्या पप्पांच्या गावाला। अच्छा, आजिवलीमध्ये केलेलीस। आणि काय प्रोग्राम काय होता? म्हणजे डान्सचाच प्रोग्राम होता, एन्जॉय मित्र मंडळाने आयोजित केलेला। डान्स कॉम्पिटिशन होते? अरे वा। आणि मग तिकडे काय प्राइज वगैरे मिळालेलं? हो, 4th प्राइज। क्या बात आहे, म्हणजे पहिल्यांदा लावणी तिकडे केली। तेव्हा किती वर्षांची होतीस, म्हणजे कितवीला होतीस तेव्हा? मी 1st ला होते आणि 6th इयरची होते। ओ माय गॉड, म्हणजे 1 जानेवारीला होता तो माझा फोन। अरे बापरे, तुझ्या डेटही लक्षात आहे। क्या बात आहे, म्हणजे तू 1st ला असताना तू लावणी सादर केलीस आणि तिकडे तुला प्राइजही मिळालं। श्राव्या, म्हणजे हे गॉड गिफ्टेड आहे ग, म्हणजे फार कमी मुलांना मिळतं हे सगळं आणि तुला ते मिळालंय। पण मग मला एक सांग, तुला लावणी कारण आजकालच्या आपण लहान मुलं बघतो, म्हणजे तुमच्या वयाची मुलं असतात, त्यांना असं छान ट्रेडिशनल डान्स किंवा हिपहॉप डान्स असे आवडतात, तुला लावणी का आवडतंय? मी अस्मिक सरांना जेव्हा पाहिलेलं माझ्या मम्मीच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये तेव्हापासून मला आवड झाली लावणीची। कारण की सरांमधलं ती कला वगैरे बघितली ना, मला खूप हे झालं की मी पण असं करू शकते। म्हणून मला विचार केला की मी पण करेल। अरे बापरे, अरे बापरे, त्याने खूप मोठ्या व्यक्तीचं नाव घेतलंय, अश्मिक कामटे। अर्थात अश्मिक दादा, तू जर ऐकत असेल तर खरं सिरियसली तुझ्यामुळे आत्ताची नवी पिढी बघ कोणत्या वळणावर चालली आहे। म्हणजे आपण जर म्हणतोय की आताच्या नव्या पिढीला आपली पारंपरिक कला जपता येईल का, पण तुझ्यासारखे असे अनेक कलाकार आहेत। मी आज ठामपणे सांगते की तुझ्यासारखे कलाकार आहेत
ते या कलेला पुढे घेऊन चाललेत आणि म्हणून तुम्हाला बघून ही आताची पिढी सुद्धा घडतीये. सो खरंच हॅट्स ऑफ आहे. आणि तुला आश्मिक सरांबद्दल, म्हणजे तू आता नाव घेतलंस तर ऑफकोर्स मला कुठेतरी जाणवतं ते तुझं फेवरेट असेल. आश्मिक बद्दल काय आवडतं तुला? मला त्यांचं गेटअप आणि जे डान्स करतात ना, खरंच खूप आवडतं मला. ओके. आणि एक्सप्रेशन म्हणशील तर? एक्सप्रेशन विचारू नका. त्यांची बघून मी शिकली एक्सप्रेशन. ओ माय गॉड. त्यांचे रील्स असतात ना इंस्टाग्रामवर, ते मी नुसते बघतच असते, तेव्हा मला जे एक्सप्रेशन आले. क्या बात आहे. सो गुड यार. आणि मला एक विचारायचंय तुला, तू पहिलीत असताना लावणी केलीस आणि मग त्याच्यानंतर तू पुढे पुढे करायला लागलीस, पण मग आजवर तू बरेच शो केले असतील ना? किती शोज केलेत, काय आठवतंय? 100. एक मिनिट एडिट कर. हा बोल. 100 पर्यंत असे शोज झालेत म्हणून. 100 पर्यंत असे शोज झाले. आता 100 पर्यंत शोज झालेत माझे. क्या बात आहे. आणि साधारणपणे महाराष्ट्रात किंवा तू बाहेरही असे सगळे शोज केलेले आहेत. पण मग मला एक विचारायचंय, तू आता शाळेत पण जातेस, आता तू 6ला आहेस, तर या दोन्ही गोष्टी तू कसा करते? अभ्यास पण कसा करतेस, डान्स कसा करतेस? जेव्हा म्हणजे माझे हे झालं ना की माझ्या प्रिन्सिपल मॅम ऑलरेडी बोललेले आहेत, माझ्या मम्मीने परमिशन सुद्धा काढलेली आहे की आम्ही असं म्हणजे जातो, कुठेही प्रोग्रामला जातो, तर मग तुम्ही सपोर्ट कराल का आम्हाला? तर मॅम बोलल्या हो, का नाही करणार आम्ही सपोर्ट. म्हणून मला कधी ना कधी सुट्टी पण भेटते. हा, म्हणजे एकंदरीत तुझे शोज जेव्हा असतात तेव्हा तुला तशा सुट्ट्या वगैरे समोरून शाळा देते. क्या बात आहे. म्हणजे एकंदरीत काय की शाळेचा तुला खूप तितका चांगला सपोर्ट आहे. वा, व्हेरी गुड. बरं, आता मला विचारायचंय तुला की लावणीमध्ये तुझं आवडीचं गाणं कोणतं आहे, सगळ्यात फेवरेट, की हे गाणं मला खूप आवडतं असं? किंवा तू कोणत्या गाण्यावर जास्त वेळा लावणी केलीयस? इश्काचा परफॉर्मन्स. सरांचीच लावणी. आश्मिक सरांची ना? बरोबर. क्या बात आहे. म्हणजे ती तुला आवडतेच आता पर्सनली ते गाणं? क्या बात आहे. पण मग मला एक सांग की कॉम्पिटिशन म्हटलं की हार आणि जीत असतं. म्हणजे प्रत्येक वेळेला असं नाहीये की माझा पहिलाच नंबर येईल किंवा मला बक्षीस मिळेल असं नाहीये. तर तुला ऑलमोस्ट बऱ्यापैकी स्पर्धांमध्ये तुला बक्षीस मिळतंच, पण जेव्हा जेव्हा बक्षीस मिळत नाही मग तू तेव्हा कशी, म्हणजे कसं समजावते स्वतःला की काय? मी बोलते की आपल्याला नाही आला ना, पण पुढच्या वेळी खूप मस्त ट्राय करायचं, छान ट्राय करायचं. क्या बात आहे, क्या बात आहे. कुठून आले इतक्या कमी वयामध्ये हा इतका समजूतदारपणा आलाय? म्हणजे हल्ली नाही का आपण की मी कसं काय हारू शकतो किंवा मला हे का नाही जमत आहे असं म्हणून आपण प्रचंड घाबरतो आणि आपल्याला मग जमत नाही, काय करू काय नको करू असं बरेचदा प्रश्न पडतो. पण इकडे आपली जी श्राव्या आहे तिचा तो इतका समजूतदारपणा आहे की ठीक आहे ना, एकदा हरलो, पुढच्या वेळेला अजून चांगलं ट्राय करू. खूप छान. आणि मला एक सांग की आता लावणीमध्ये तू प्रॉपर मला ना जरा त्याविषयी तू सांग. तू लावणीचा जो गेटअप करतेस त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी तू स्वतः व्यवस्थित घेतेस? म्हणजे कशा प्रकारचं तुझी ज्वेलरी असते, कशा प्रकारे घुंगरू असतात, काय काय असतं गेटअप मध्ये तुझ्या? म्हणजे फर्स्ट मेकअप, साडी आणि ज्वेलरीजला कधीही डान्स करताना, तसं आश्मिक सरच डान्स करताना कधीही आपल्या ज्वेलरी तुटू शकतात किंवा काही होऊ शकतं, म्हणून पिन लावायचे असतात ज्वेलरीजला, मग ते लावते मी. त्यानंतर घुंगरूला घुंगरूला पायात लागतात, घुंगरू असेच घातले तर आपल्याला सॉक्स घालायचे आणि मग घुंगरू घालायचे. वा, किती छोट्या छोट्या गोष्टी आणि किती ती छान बोलते. म्हणजे मी तिला दुसरं काही विचारलं तर ती छान उत्तर देते, पण तिला मी जेव्हा लावणीबद्दल काही विचारतेय तर ती अगदी असं मन भरून बोलते. आणि मग हे सगळं गेटअप होताना साधारणपणे आपण बघतो की अशा खूप साऱ्या लावण्यवती आहेत ज्या असे छान छान तयार होतात. किती वेळ लागतो साधारणपणे तयार व्हायला? 1 तास तरी. 1 तास? क्या बात आहे. 1 तासामध्ये दररोज एवढं सगळं मेकअप आणि ह्या सगळ्या गोष्टी. पण तू इतकी लहान आहेस, तुला मेकअप करता येतो तुझा? तू स्वतःचा मेकअप तू स्वतः करते? ओ माय गॉड, शी इज जस्ट 13. किती वर्षांची आहेस तू? 13 ना? 13 सुरू झालाय. म्हणजे शी इज जस्ट 13 years old आणि यामध्ये ती स्वतःचा मेकअप स्वतः करते. इकडे मला अजून कळत नाही आयलॅशेस कशाला म्हणायचे आणि कन्सिलर कशाला म्हणायचं. क्या बात आहे यार. बरं, मला कुणाकडे शिकलीस मेकअप वगैरे? आश्मिक सर.
आई ग, आज अश्विनीला तुझी मला प्रचंड आठवण येते. आय मिस यू. ओके, पण मग मेकअप करताना आपण कोणत्या गोष्टींचा उपयोग केला पाहिजे, किंवा बऱ्याच असं असतं ना की मेकअप, लावणीचा मेकअप असतो तो थोडासा हे डार्क मेकअप असतो, हेवी मेकअप असतो. मग हा मेकअप सुरुवातीला तुझा मेकअप कोण करायचा? सुरुवातीला माझी मम्मी करायची. क्या बात आहे. आणि नंतर मग तू नंतर मी करायला. म्हणजे आता तू तुझा मेकअप करतेस? ओ माय गॉड, सिरियसली खरंच आहे, कमालीच आहे. आणि कधी असं होतं का की आता खूप कंटाळा आलाय मला आणि आता मी खूप थकले आहे, मला नाही करायचा आहे मेकअप, असं होतं का कधी? नाही, कधीच नाही. म्हणजे याचा असं अर्थ की ते कळून येते की तिचं लावणीवर आणि तिच्या कलेवर किती प्रेम आहे ते. बरं मला एक सांग, लावणी करत असताना कधी कधी आपण स्टेज परफॉर्मन्स करतो, ठीक आहे, तिकडे कधी आपला बेल्ट पडतो किंवा अशा बऱ्याच काही गोष्टी घडतात. सो तेव्हा तू कसं स्वतःला व्यवस्थित ठेवते स्टेजवरती? जर कुठल्या गोष्टी पडल्या तर त्याच्यावर कधीही लक्ष द्यायचं नाही. असं मी खूप जागेवर बघितलंय. मी पण कधी लक्ष देत नाही. का? कारण की जर आपण त्याला हे करत राहिलो, बघत राहिलो, तर मग आपला डान्स पुढे निघत जाईल आणि मग जे मार्क्स आपल्याला भेटणार ते पण नाही भेटू शकत. म्हणून क्या बात आहे, किती गोड आणि अगदी खरं बोलली आहे ती. पण तरीही तुझे या लावणीमध्ये, तू लावणी करतेयस किंवा शिकतेयस अजून, या फील्डमध्ये किंवा लावणीमध्ये तू गुरु कोणाला मानतेस? म्हणजे तुझे गुरु कोण आहे? जे सुरुवातीची 2 नावं तू घेतलीस ते, पण आताही तू त्यांच्याकडे शिकतेस का? हो, नाही, म्हणजे आता त्यांचा क्लास बंद झालाय म्हणून. अच्छा, पण मग आता कोणाकडे शिकतेस का लावणी वगैरे काय? म्हणजे माझे पर्सनल क्लासेस घ्यायला येतात आकाश भालेराव सर आणि पवन दादा. अच्छा, त्या दोघांकडे शिकतेस. क्या बात आहे. आणि बाकी रोल मॉडेल कोण आहे यामध्ये तुझं, की कोणाला लावणी करताना तुला बघणं फार आवडतं किंवा तू त्यांना बघूनच आता पुढे चालली आहेस, असं कोणी? अस्मिक सर, आशिष सर आणि पवन दादा. क्या बात आहे, क्या बात आहे. बरं मला एक सांग, तुला काय लेडीज आवडत नाहीत की काय ग? लावण्यामध्ये पण किती सुंदर आहे ना. आरती मॅमचं पण नाव घ्यायला विसरली. अच्छा, आरती भास्कर, आरती पानसर आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. बरं पण मग मला आता सांग की शाळेचा अभ्यास, आता परीक्षा सुद्धा सुरू आहेत, पण मग परीक्षेचा अभ्यास करायचा किंवा शाळेमध्ये पण इतर ऍक्टिव्हिटीज करायच्या, मग त्या सगळ्या आणि मग स्वतःचा डान्स, या गोष्टी कशा मॅनेज करतेस तू? जेव्हा माझं प्रोजेक्ट असतात, म्हणजे आताच माझ्या मॅमने मला प्रोजेक्टला घेतलं नाही, कारण की मी त्या दिवशी नव्हती आलेली 2 दिवस, कारण की मी गावाला गेलेली म्हणून. पण इतर ऍक्टिव्हिटीजला जेव्हा मी असते तेव्हा सगळ्याला घेतात मॅम. अच्छा, मग तू सगळ्यात पार्टिसिपेट करतस. पण मग असं थकायला होत नाही का तुला की मी बाहेर पण करतेय, स्कूलमध्ये पण चालू आहे? होतं थकायला, पण कधी कधीच, जास्त बरं नसलं किंवा खूप लांबचं ट्रॅव्हल केलं तर. अच्छा, पण मग असतं नाही का आपण हे सगळं करत असतो, आपल्याला आवड असते, पण मग आपल्याला आपल्या मम्मी पप्पांचा खूप जास्त सपोर्ट असतो. तुला कसा सपोर्ट आहे दोघांचा? मला मम्मी पप्पांचा खूप जास्त सपोर्ट आहे. मी आता पण माझे खूप जणांचे मी पॅरेंट्स बघितले, फक्त मम्मीच येणार किंवा पप्पाच येणार, पण माझे पप्पा पण तेवढे सपोर्ट करतात आणि माझी मम्मी पण तेवढे सपोर्ट करते. आता जस्ट माझी मम्मी कामाला लागलेली आहे, म्हणून आता माझे पप्पा माझे रेडी करतात मला. क्या बात आहे. हो, मी हे पाहिलेलं आहे. बरे, म्हणजे मी श्राव्याला बऱ्याच प्रोग्राम्स मध्ये पाहते, तिचे बाबा म्हणा, तिची आई म्हणा, खूप जास्त ऍक्टिव्हली तिला सपोर्ट करत असतात. आणि मला असं वाटतंय ना, हीच कुठेतरी एक ना प्रत्येक समाजामध्ये किंवा मराठी माणसांमध्ये एक विचार करायला लावणारी गोष्ट आहे की सुरुवातीला किंवा अजूनही काही पालकांचा असा हे असतो की माझी मुलगी पायात घुंगरू बांधून का नाचणार किंवा माझी मुलगी का परफॉर्म करणार, माझी मुलगी लावणी का करणार. पण श्राव्याचे बाबा आणि श्राव्याची आई यासाठी मला असं वाटतं एक बेस्ट एक्झाम्पल आहेत, कारण जस्ट बिकॉज श्राव्याचे बाबांना मी तिच्या पायात घुंगरू बांधताना पाहिलंय किंवा श्राव्याच्या आईला मी तिची तयारी करताना पाहिलंय किंवा श्राव्याच्या आई आणि बाबा दोघंही तितकेच एफर्ट्स घेतात की हा माझ्या मुलीसाठी मला पुढे जायचंय किंवा माझ्या मुलीसाठी मला वेळ द्यायचा आहे. म्हणजे ते त्यांच्या स्वतःच्या बऱ्याच गोष्टी कॉम्प्रोमाइज करताना दिसतात, का तर तिच्यामध्ये ती कला आहे. आणि मला असं वाटतं की हा जर विचार बदलून, म्हणजे जसा त्या दोघांनी श्राव्याच्या आई बाबांनी जसा हा विचार बदललेला आहे, तसाच विचार जर आपल्याही इतर पालकांनी बदलला तर मला असं वाटतं बऱ्याच गोष्टी बदलतील. बरं श्राव्या, मला एक सांग की
डान्स व्यतिरिक्त म्हणजे लावणी व्यतिरिक्त अजून काही करायला आवडतं का तुला? ड्रॉइंग आवडते, ऍक्टिव्हिटीज करायला आवडतं, स्पोर्ट्स मध्ये काय माझं फर्स्ट नंबर येतं. काय म्हणते, स्पोर्ट्स मध्ये काय आवडतं तुला? रनिंग. अरे वा, रनिंग आवडते. अजून लंगडी. अरे वा, क्या बात आहे. हे सगळं करतेस तू? म्हणजे शी इज अ मल्टी टॅलेंटेड बाय द वे. म्हणजे या पॉवर पॅकेज एकदम फुल धमाका आहे ती. सो तू लंगडी पण खेळतेस, तू कबड्डीही खेळतेस, खूप चांगलं आहे. आणि इतकं तू स्वतःला मला असं वाटतं तू त्यामुळेच मेंटेन आहेस बहुतेक. तू स्पोर्ट्स पर्सन पण दिसते, तर कुठेतरी खिलाडू वृत्ती आहे तुझ्यामध्ये त्यामुळे. पण मग सगळ्यात जास्त लावणीच ती ज्या गोड पद्धतीने बोलते ना, येस दुसरं काही नको, आपल्याला लावणी आवडते आणि लावणीच करायची. बरं, पण मग मला एक सांग की आता ह्या सगळ्या गोष्टी करत असताना म्हणजे कधी कधी असं होतं ना की खूप थकायला झालंय, मग तू स्वतःला कसं मोटिवेट करतेस? किंवा स्वतःला असं काय सांगतेस का की चला आता आपण तयारी करूया, आपण प्रॅक्टिस करूया, कसं करतेस मग? हो, म्हणजे आपल्याला आता समजा उद्या शो जायचं आणि आज आपण खूप लांब प्रवास करून आलेलो आहे, पण उद्या आपल्याला जायचंच आहे. पण त्याच्यासाठी मी पण अशी करायची, पण मम्मीनी बोललंय मला की कधीही दुसरा शो असेल ना तर त्या शोला कायम विसरायचं आणि त्याची हे करायची, तयारी करायची दुसऱ्या शोची. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे अर्थात काय की मम्मी युअर मोटिवेशन, म्हणजे मम्मा तुला काय मोटिवेट करत असते किंवा सतत सांगत असते की काय कसं केलं पाहिजे, काय कसं राहिलं पाहिजे. तर सो ही खूप महत्वाची गोष्ट आहे. पण मग अजून तुला मला एक आता काही विचारायचं आहे की जर तुझ्यासारख्या अजून काही लावणीमध्ये म्हणजे डान्समध्ये जर बघायचं गेलं तर लावणीच फक्त करायला आवडते की दुसरे कोणतेही डान्सचे प्रकार आवडतात? दुसरेही कोणते प्रकार करायला आवडतात मग लावणी व्यतिरिक्त? हिप हॉप, अजून कंटेम्पररी, अजून बरेच. म्हणजे तू सगळे प्रकार करतेस? मी आधीपासून हिप हॉप आणि वेस्टर्न मध्येच होती जास्त. आणि जेव्हापासून मी अस्मिक सरांना बघितलंय तेव्हापासून मला लावणीची आवड झाली. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे पण मी बऱ्याच वेळेला तुला लावणी करतानाच पाहिलेलं आहे. तू बाहेर कॉम्पिटिशन मध्ये जातेस तेव्हा तू मोस्टली कंटेम्पररी पण आणि लावणी सुद्धा करते. क्या बात आहे, क्या बात आहे. पण मग आता मला एक विचारायचं की आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागणार आहेत, तर मग तुझा असं फिरायचा प्लॅन आहे की डान्स करायचा काय की डान्स शिकायचा आहे काय? आम्ही डान्स करायला जातो गावी. ओ, क्या बात आहे. कारण की डान्स कॉम्पिटिशन असतात गावी. मी आता जेव्हा अशी स्टेबल झाली ना तर मी गावाला फर्स्ट ट्राय केलेला. म्हणजे ही जी आता मला लावणी शिकवलेली ना सरांनी आहे इश्काचा परफॉर्मन्स, ती मी फर्स्ट गावालाच ट्राय केली मे महिन्यातच. अरे वा. तिथेच माझा फर्स्ट नंबर आला एळवणला रायपाटणला, माझ्या पप्पांच्या गावी. अरे वा. म्हणजे आम्ही उन्हाळ्याची सुट्टी एन्जॉय करतो आणि कॉम्पिटिशनही करतो. वा 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 वा. म्हणजे आता उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये परत कॉम्पिटिशन्स आहेत, दादर तुझ्या आताही आहेत, परवा ठाण्याला वगैरे सुद्धा आता आहेत. सो क्या बात आहे. बट मला एक तुला जर असं जर तुझे सगळे फ्रेंड सर्कल आहेत, मग तू असं बाहेर खूप छान जातेस आणि तू जेव्हा रिटर्न येतेस आणि ट्रॉफी वगैरे मिळालेली असते तुला, मग कॉलेज वर्गामध्ये जर अशी तुझी हवा असेल ना जास्त, म्हणजे फुला श्राव्य आहे ती लावणी करते, काय बोलतात तुला तुझे फ्रेंड्स? मला फ्रेंड्स माझे खूप सपोर्ट करतात. म्हणजे खूप छान केलंस, खूप मस्त. मी आता हे पण इंटरव्ह्यू घेणार आहे ते पण सांगितलं, ते बोलतात वाव कधी कुठे ते पण बोलले. मला खूप सपोर्ट करतात ते पण. माझी बेस्ट फ्रेंड आहे पूर्वा म्हणून, ती पण मला खूप सपोर्ट करते. काय रे देवा, नाहीतर आमचे मित्रमैत्रिणी होते यावेळी आमचं नक्की कोण मित्र आहे आणि कोण मैत्रिणी हेही कळत नव्हतं. पण हिचे म्हणजे मित्रमैत्रिणी, हिचं वाक्य पाहिलेत का तुम्ही, वाक्य ऐकलेत का? मुळात ती असं म्हणते की तिचे मित्रमैत्रिणी तिला सपोर्ट करतात. बापरे, आमचे मित्रमैत्रिणी अजून कुठे आहेत आम्हाला माहिती नाहीये. बरं, खूप छान वाटलं मला तुझ्या तोंडून हे ऐकून, आणि अर्थात तुझ्या बेस्ट फ्रेंडला पण तितकंच छान वाटलं असेल, पूर्वाला सुद्धा. बरं, मला एक सांग, आता आपण मला तुला हे विचारायचंय की आता जर तुझे जर कोणी फ्रेंड्स असतील किंवा त्यांना पण जर आवड असेल तर तू त्यांना काय सांगशील की त्यांनी पण कशी आवड त्यांची जोपासली पाहिजे किंवा त्यांनी त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात कसं आलं पाहिजे?
मी ते सांगणार की जे तुमचं एम आहे ना त्याच्यावर प्रॅक्टिस करा, म्हणजे पुढे जाऊन तुम्हाला ते एम पूर्ण करता येईल. क्या बात आहे, क्या बात आहे. बाप रे, मूर्ती लहानपणे कीर्ती महान, एम वगैरे. अरे बापरे बापरे, तर शब्द माझ्या अजूनही तोंडात येते, एम वगैरे. बरं, अजून एक मला विचारायचंय, ते आता तू छान इतकी लावणी वगैरे करतेस, मग शाळेमध्ये अॅन्युअल फंक्शन असतं त्यावेळेला तुझं स्पेशल वगैरे डान्स बिन्स असतो का? नाही. की तू करतच नाही, की करतेस, कसे करतेस? अॅन्युअल करतेस. पण तिकडे वगैरे तुला असं कोणी सांगतं का की आम्हाला डान्स शिकवणं, असं म्हणतात? हो. क्या बात आहे. मग तू शिकवतेस डान्स त्यांना? मग काय म्हणजे आताच आमचे डान्सर पण आहेत, हे मंदार सर, मंदार सर, तर ते पण मला, आणि प्रदीप सर सुद्धा, ते पण बोलतात ए डान्सर कुठे आहेस, काय कुठे आहेस. आणि आता इंडिपेंडन्स डेचं मिस गाणं बसवलेलं, कारण की सर नव्हते ना आमचे. ओ माय गॉड, शी इज नाउ कोरिओग्राफर. हा, क्या बात आहे. बरं, पण म्हणजे तू हेही करतेस. बरं, आता आपण खूप छान गप्पा हळूहळू मारतोय, पण मला एक सांग की तुला करिअर मध्ये काय, तुला मोठं होऊन काय म्हणायचंय? डान्सर, एक खूप मोठी डान्सर. अरे बापरे, आत्तापासून विजन क्लिअर आहेत तिचे. आणि मग तू हे आई बाबांना सांगितलंयस का? आई बाबांना माहितीये का? ते काय बोलतात? ते बोलतात ओके, आम्ही तुला पूर्ण सपोर्ट करू. क्या बात आहे. टच वूड, असे आई बाबा सगळ्यांना मिळो. आणि बघ, आता म्हणजे तू इतक्या कमी वयामध्ये, आता म्हणजे तू यू आर जस्ट 13 years old. सो तू आता 13 वर्षांमध्ये तू इतके सगळे प्रोग्राम्स केलेत, इतक्या ठिकाणी कॉम्पिटिशन केल्यास, इतक्या सगळ्या ट्रॉफ्या जिंकल्यास. पण मग आता पुढचे काही तुझे एम, तुझं एम काय आहे की आता या 4-5 वर्षांमध्ये काय असं टार्गेट ठेवलंयस? नाही, पण मी एक टार्गेट ठेवलंय डान्समध्ये, लावणीमध्ये. आता चांगली ग्रोथ झालेली आहे, आता सगळीकडे माझा नंबर आलाच पाहिजे. क्या बात आहे, सो कॉन्फिडंट. हा, बरं, पण खूप छान वाटतंय तुझ्याशी गप्पा मारून. तू आज इकडे आली आहेस, तू खूप लहान आहेस, पण तुझ्या वयाच्या मानाने तू खूप छान बोलतीयस आणि तू खूप छान उत्तरं सुद्धा देतेस. आणि आम्हाला आवडेल एका मोठ्या झालेल्या श्राव्याची परत एकदा मुलाखत घ्यायला. पण तू छान बोललीस आणि तू तुझ्या आई बाबांना तुझं नाव, त्यांचं नाव मला असं वाटतं तू प्रत्येक वेळेला घेतलेलं आहे. सो ऑफकोर्स तुझ्या आई बाबांसाठी सुद्धा ती प्राऊड मुवमेंट असणार आहे. आणि खरंच श्राव्याच्या आई बाबांनाही खूप थँक्स की त्यांच्यामुळे आज कदाचित त्यांच्या मुलीमधलं जे टॅलेंट आहे ते इतकं पुढे जात आहे. आणि ते मला असं वाटतं ना की प्रत्येक मुलीला असे आई वडील पाहिजेत, असे सपोर्ट करणारी फॅमिली पाहिजे. कारण मग असतं ना की यश जे मुलीला मिळवायचंय किंवा तिला जे गोल्स अचीव्ह करायचे ते ती खूप छान पद्धतीने आणि हसत कळत अचीव्ह करू शकते. सो थँक्स टू श्राव्यास मॉम डॅड. आणि पुन्हा एकदा तुला सुद्धा खूप खूप शुभेच्छा आहेत बाळा. खूप मोठी हो आणि मला नक्कीच लावण्यवती श्राव्या पाटणकरची मुलाखत घ्यायला परत एकदा खूप आवडेल. पण तुला सुद्धा खूप शुभेच्छा आहेत. थँक्यू. तर श्रोते हो, आज आपल्या स्टुडिओमध्ये एक बाल कलाकार, अर्थात ती फक्त 13 वर्षांची आहे, पण तिचे जे काही आपण शब्द ऐकले, अगदी म्हणतात ना एम वगैरे, असं काहीतरी सपोर्ट वगैरे असे मोठे मोठे शब्द तिच्या वाक्यामध्ये होते. तर श्राव्या पाटणकरची बाल कलाकार आहे, स्वतः ती आर्टिस्ट आहे, खूप विविध ठिकाणी कॉम्पिटिशनसाठी जाते, खूप चांगले चांगले डान्स करत असते, भरपूर पारितोषिकं घरात मिळवलेली आहेत, घरात तिच्या ट्रॉफ्याज आहेत. सो आज तिच्यासोबत आपण गप्पा मारल्या आणि या चिमुरडीच्या शब्दातून आपल्याला हेच कळलं की येस, तुम्ही तुमचे गोल्स सेट करा आणि ते गोल्स पूर्ण करण्यामध्ये तुम्ही तुमची मेहनत घ्या, धडपड करा, तर नक्कीच तुम्ही तुमचे गोल्स अचीव्ह कराल. आज ह्या एकंदरीत मुलाखतीमध्ये मला हा संदेश मिळालाय. तुम्हाला श्राव्यासोबतची मुलाखत, या गप्पा कशा वाटल्या, या प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993399. आणि या सेगमेंटमध्ये मी आरजे कोमल श्राव्यासोबत तुमची इथेच रजा घेते. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. थँक्यू.